नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून महिलांनी माहेरून चुकूनही या वस्तू आणायच्या नाहीत, म्हणजे कोणत्या वस्तू आपल्या घरी येताना आणायच्या नाहीत, याबद्दलची संपूर्ण मी तुम्हाला बाळूमामांनी आपल्या भक्तांना सांगितलेली संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. ठीक आहे, तर चांग बरं, बाळूमामांच्या नावानं चांग बरं. नमस्कार मंडळी. महिलांनी माहेरून या गोष्टी विचार न करता आणू नयेत. ठीक आहे, तर भक्तांनो, आपल्या संस्कृतीत असे मानले जाते की सासरी येताना प्रत्येक वस्तू शुभ भावना, प्रेम आणि आशीर्वाद घेऊन यावी. काही जुन्या समजुतीनुसार काही वस्तू वारंवार माहेरून आणणे टाळायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, तर काही ठिकाणी असे मानले जाते की तुटलेल्या किंवा भंगलेल्या वस्तू, खराब देवघरातील वस्तू, जुनी झाडू, फाटके कपडे, तुटलेली भांडी किंवा नकारात्मक आठवणींशी जोडलेल्या काही वस्तू असतील त्या सासरी आणायच्या नाहीत. यामागील मुख्य संदेश असा आहे की घरात स्वच्छता, सकारात्मकता आणि आनंद टिकून राहावा. वस्तूपेक्षा मनातील प्रेम, आदर आणि चांगले संस्कार अधिक महत्त्वाचे असतात. पतीवर संकटे येतात किंवा अशा वस्तूमुळे निश्चित अनिष्ट घडते. खरे सुख, समृद्धी आणि कुटुंबाचे रक्षण हेच परस्पर प्रेम, विश्वास, प्रामाणिकपणा, ईश्वर भक्ती आणि चांगल्या आचरणातूनच मिळते. बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं. ठीक आहे, तर मित्रांनो, भक्तांनो, सासरी जाताना स्त्रीने माहेरातून दुःख, भांडणे, कटू आठवणी आणि नकारात्मक विचार मनात घेऊन जाऊ नयेत. घरात आनंद, समाधान आणि प्रेम घेऊन प्रवेश करावा. हा त्यामागील मुख्य संदेश या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे. लोकपरंपरेनुसार माहेरातून चोरीची, फसवणुकीची मिळालेली किंवा दुसऱ्यांची परवानगी नसलेली कोणतीही वस्तू सासरी आणणे अशुभ मानले जाते. अशा वस्तूमुळे घरातील शांतता बिघडते अशी समजूत आहे, लक्षात ठेवा. तसेच काही ठिकाणी दुसऱ्याने वापरलेल्या तुटलेल्या देवमूर्ती, फुटलेले धार्मिक साहित्य, अत्यंत जीर्ण पूजा साहित्य विचार न करता घरी तुम्हाला आणायचे नाहीत असे या ठिकाणी सांगितले जाते. धार्मिक वस्तूंचा नेहमी आदर करावा, यामागील हेतू आहे, लक्षात ठेवा. ज्या वस्तूंशी सतत दुःखद आठवणी जोडलेल्या असतात त्या वारंवार घरात ठेवल्यास मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणून नवीन आयुष्याची सुरुवात सकारात्मक विचारांनी करावी असा संदेश या ठिकाणी दिला जातो. मित्रांनो, भक्तांनो, खरी समृद्धी कोणत्याही वस्तूंमुळे नाही, तर पती पत्नीतील विश्वास, प्रेम, एकमेकांचा आदर, कष्ट, प्रामाणिकपणा आणि ईश्वर भक्ती यामुळे येते. त्यामुळे अंधश्रद्धेपेक्षा चांगले आचरण आणि सकारात्मक जीवनशैली यांना अधिक महत्त्व द्यावे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याचबरोबर भक्तांनो, लोकपरंपरेत असे सांगितले जाते की माहेरातून कोणतीही वस्तू आणताना आई वडिलांची संमती आणि आनंद असावा. प्रेमाने, आशीर्वादाने दिलेली वस्तू शुभ मानली जाते, तर वाद, राग किंवा मनस्तापातून आणलेल्या वस्तूंना काही जण अशुभ मानतात. बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं. काही भागामध्ये अशी समज आहे की सासरी गेल्यानंतर माहेरातील प्रत्येक वस्तू वारंवार आणण्यापेक्षा स्वतःच्या कष्टाने नवीन संसार उभा करणे अधिक मंगल मानले जाते. यामागील उद्देश स्वावलंबन आणि संसाराची प्रगती हा आहे. ज्या वस्तूमुळे घरात सतत वाद, मत्सर आणि कटू आठवणी निर्माण होतात अशा वस्तू घरात ठेवणे टाळावे असेही काही ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी सांगतात. लक्षात ठेवा मित्रांनो, भक्तांनो, याचा संबंध घरातील सकारात्मक वातावरणाशी जोडला जातो. काही लोकांच्या श्रद्धेनुसार देवपूजेच्या वस्तू, पवित्र ग्रंथ किंवा धार्मिक साहित्य याचा आदर राखूनच त्याची देवाणघेवाण करायची आहे आपल्याला.
त्यांचा अनादर करणे योग्य मानले जात नाही. महत्त्वाचे म्हणजे अमुक वस्तू आणल्यामुळे पतीवरती संकट येते, त्यामुळे अशा वस्तू माहेरून येताना आणायच्या नाहीत. सुखी संसारासाठी सर्वात मोठे धन म्हणजे परस्पर विश्वास, प्रेम, संयम, चांगले संस्कार, प्रामाणिकपणा आणि ईश्वरावरती श्रद्धा. हे गुण कोणत्याही वस्तूपेक्षा अधिक मौल्यवान मानले जातात. त्याचबरोबर अनेक ज्येष्ठ व्यक्ती सांगतात की माहेरातून वस्तू आणण्यापेक्षा माहेरचा आशीर्वाद, प्रेम आणि शुभेच्छा घेऊन सासरी जाणे अधिक शुभ मानले जाते. लोकसमजुतीनुसार माहेरातील सततचे वाद, राग, मत्सर किंवा कटू बोलणे मनात साठवून सासरी आणू नये. लक्षात ठेवा, अशा भावना नव्या घरातील नातेसंबंधावरती परिणाम करू शकतात. मित्रांनो, भक्तांनो, काही ठिकाणी असे मानले जाते की दुसऱ्याच्या हक्काचे सामान उसने घेतलेल्या वस्तू किंवा परत करायच्या वस्तू सासरी आणू नये. यामुळे अनावश्यक वाद निर्माण होऊ शकतो. घरात नकारात्मकता निर्माण करणाऱ्या सवयी जसे सतत तक्रार करणे, तुलना करणे, राग धरून बसणे आणि अपमानास्पद भाषा करणे या कोणत्याही वस्तूंपेक्षा जास्त नुकसानकारक ठरतात. लक्षात ठेवा, असा अनुभव अनेक जण सांगतात. सासरी जाताना हसतमुख राहणे, मोठ्यांचा आदर करणे, देवाचे स्मरण करणे आणि प्रेमाने संसार सांभाळणे हेच खरे शुभ मानले जाते. बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. मित्रांनो, लक्षात ठेवा, विशिष्ट वस्तू आणल्यामुळे पतीवरती संकटे येतात. असा व्यक्तींनो या ठिकाणी आपल्याला बाळूमामांचे भक्त या ठिकाणी या वस्तू आणल्यानंतर सांगतात. त्यामुळे आपल्याला या वस्तू घरामध्ये कधीच आणायच्या नाहीत. लक्षात ठेवा, अशा गोष्टी लोकपरंपरा आणि श्रद्धेचा भाग म्हणूनच पाहाव्यात. ठीक आहे, तर बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. अशाच प्रकारची भक्तिमय बाळूमामांनी सांगितलेला संदेश, बाळूमामांचे विचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ठीक आहे, तर चांगलं बाळूमामांच्या नावानं चांगलं.